नमस्कार, दक्कन स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न। जुना कौठा भागातील विकासनगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेले रस्त्याचे चुकीचे काम थांबवावे म्हणून निवेदन दिल्यानंतर सुद्धा कार्यवाही होत नाही, म्हणून आज सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक उत्तम वरपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांनी त्यांचे मत परिवर्तन केले। जुना कौठा भागात विकासनगर भागाच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे। हे रस्त्याचे काम एका कंत्राटदाराला दिले आहे। काम दुसराच कंत्राटदार करतो आहे। या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक उत्तम वरपडे, व्यापारी पवन लालवाणी यांनी अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्या। पवन लालवाणी यांनी तर मंत्रालयात तक्रार दिली आहे। मंत्रालयातून सुद्धा या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आल्या आहेत। उत्तम वरपडे सांगतात की या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे अनेक रहिवाशांचे ड्रेनेज फुटले, नळ तोडण्यात आले। या संदर्भाने ते पुन्हा दुरुस्त करून देण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर कंत्राटदार अरेरावीने बोलतो, काय करायचे ते करा असे सांगतो। सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार देऊन सुद्धा त्यावर कार्यवाही होत नाही। यामुळेच मी आज सार्वजनिक बांधकाम विभागात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांनी दिलेल्या आश्वासनानंतर मी सध्या माझे मत बदलले आहे, परंतु विकासनगर सोसायटीतील लोकांच्या समस्या सोडवण्यात आल्या नाही तर मी लोकशाही पद्धतीने पुन्हा आंदोलन करणारच आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन स्टुडिओ या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। नांदेड जिल्हा क्राईम रिपोर्टर शाहरुख खामर सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन स्टुडिओ, नांदेड।